आणि ज्यांनी हे केलं त्याचं आयुष्य बदललं. आता एखाद्या माणसाचं वजन 59 किलो जर झालं असेल तर काय बदल झाला असेल? 125 किलोचा माणूस त्याला चालता येत नव्हतं 100 मीटर, चालताना मांड्या घासायच्या, पायाकडे बसता येते. आज तो म्हणून 10 किलोमीटर पळतो, आयुष्य बदलून गेलं. दुसरा फायदा म्हणजे पोट करणे. बाकी काही करा तुम्ही, प्रोटीन पावडर खा, जिम मध्ये जा, आधी घराकडे बसा. लोक विचारायला सुरुवात करतात घरी काही प्रॉब्लेम आहे का, धंद्यात काही प्रॉब्लेम आहे असं विचारतात. याचा तसं होत नाही. पोट करणे किती 1.5 इंच, रेंज किती 1 ते 4 इंच. तिसरा फायदा होतो की HbA1c म्हणजे काय असतं की 3 महिन्यांचं सरासरी रक्त शर्करा किंवा ब्लड ग्लुकोज. तुम्ही जेव्हा रक्त तपासता तेव्हा तुम्ही शुगर तपासली तर काय होतं, 24 तासामध्ये काय खाल्लेलं आहे त्याचा अंदाज सुद्धा येतो. आणि आपण ब्लड शुगर करायला लागलो तर लोक काय करतात, आज कमी खातात, गोड खात नाही, काही लोक पडून पण येतात, मग उद्या ब्लड शुगर नॉर्मल. त्यांना वाटतं आपण आता नॉर्मल 1 वर्ष गुलाबजाम रसगुल्ले खातो मोकळे. तर HbA1c म्हणजे काय की 3 महिन्याचा ॲव्हरेज आहे. 5.6 पर्यंत नॉर्मल आहे, 5.7 ते 6.4 ला म्हणतात प्री डायबिटीस, आणि 6.5 च्या पुढे गेले की डायबिटीस. तर हे कमी होतं. आता तुमचं समजा नॉर्मलच आहे, तुम्ही 5.5 वर आहे, नॉन डायबेटिक आहे, पण हे तुम्ही 3 महिने करा ते 5.2 वर येतं, आणखीन चांगलं. आणि चौथी गोष्ट होते ती म्हणजे फास्टिंग इन्शुलिन कमी होतं. पुष्कळ लोकांना इन्शुलिन म्हणजे काय माहित नाही, पण एक हॉर्मोन आहे संप्रेरक, आणि त्याच्याविषयी बोलणारच आहे. तुमच्या पोटामध्ये डाव्या बाजूला एक ग्रंथी असते त्याला म्हणतात स्वादुपिंड, मराठी इंग्रजीत त्याला पॅनक्रियास म्हणतात, त्यातून ते इन्शुलिन तयार होतं. तर हे इन्शुलिन जेवढं जास्त तेवढं तुम्ही डायबिटीसचं जवळ. आणि तुमचं समजा 12 होतं, 3 महिन्यांनी 9 होईल आणि त्यांचा. तर हे 4 परिणाम तुम्हाला या लाईफस्टाईलमुळे बघायला मिळते. मला सगळ्यांना आभार द्या की माझं व्याख्यान ऐकून झाल्यानंतर उद्या हे सगळं मोजून घ्या आणि तुमचं रक्त तपासायला उद्या उपाशी पोटी तुम्हाला कळेल की तुम्ही काय आहात, प्री डायबेटिक आहे, डायबेटिक आहे, नॉन डायबेटिक.